आपण ताब्यात घेतले, कोण आहे ते संशयी, कुठून ताब्यात घेतले आणि पुढची काय प्रोसेस होती? आपल्याकडं मुंबई पोलिसांच्या टीमने काही संशयितांची नावं दिली होती. त्या संशयितांच्या नावावरती वारजे पोलिसांच्या आपण 2-3 टीम तयार केल्या होत्या. आणि त्या टीमच्या सहाय्याने आपण एकूण 5 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे. आणि संशयित व्यक्तींचं जे पुढचं जे तपास आहे त्याच्यासाठी त्यांना मुंबई पोलिसांच्या टीमकडे आपण हँडओव्हर केलेलं आहे. पुढचा तपास जो आहे तो मुंबई पोलिसची टीम करत आहे. बाकी सर्व डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला मुंबई पोलिसची टीमच सांगू शकेल. याच्यामध्ये हे जे 5 संशयित आहेत त्यांना वडगाव, धायरी, कर्वेनगर आणि वारेच्या भागातून ताब्यात घेतलेलं आहे. सर, कोण आहेत आरोपी, यांचं काही बॅकग्राऊंड मिळालं आहे, रेकॉर्डवरचे आहेत का, आणि हे पुण्यात कसे काय आढळून आले? नाही, हे ह्या भागात राहायला होते. आता यांचं रेकॉर्ड काय आहे किंवा यांचं काय बॅकग्राऊंड आहे बाकी तर याची चौकशी सध्या पोलीस स्टेशन आणि बाकीचे जे आयओ आणि बाकीचे पोलीसची टीम करत आहे. सर, कुठल्या गँगचे संबंधित आहेत? मोठ्या गँगचं नाव देखील समोर येतं? हे तेच तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये सध्या प्रायमरी स्टेजला सर्व गोष्टी आहेत. त्याच्यामुळे सध्या जे संशयित नाव आपल्याकडे आले होते ते आपण त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे हँडओव्हर केलेले आहेत. बाकी जो तपास आहे किंवा त्यांचे जे कनेक्शन आहे किंवा लिंकेज आहे ते सर्व माहिती जी आहे ते मुंबई पोलिसची टीम आपल्याकडं आपल्याला जी आहे ते सविस्तर सांगू शकेल.